ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री यांनी सांगितलंय। यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे। केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये देण्यात येत आहेत। या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवरच्या पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज मोफत दिली जात आहे, तर 7.5 हॉर्स पॉवरवर वीज दरात सवलत दिली जात आहे। या दोन्ही योजनांच्या अंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना 23,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ व सवलत देण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणारा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सामर्थ्याला, जिद्दीला दिलेली एक मानवंदना आहे। यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनोने जाहीर केलेलं आहे। त्यानिमित्तानं महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। ही राज्यातल्या समस्त महिलांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे। गेल्या वर्षी आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेमधून पुण्यात आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी सुद्धा त्याचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनेक क्रिएटिव्ह सोल्युशन्स पुढे आल्या। कृषी क्षेत्राच्या विकासात त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे असा मला विश्वास आहे। कृषी क्षेत्रासाठी AI पॉलिसी जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। आदरणीय अजितदादांनी 2025च्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापरासाठी 500 कोटीची तरतूद केलेली आपल्या सर्वांना ठाऊक आहे। आणि दादांच्या प्रयत्नामुळे इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बारामतीमध्ये AI सेंटरही उभारण्यात आलेले आहे आणि त्याचा शेतीसाठी अत्यंत ह्याचा कौतुकास्पद वापर करताना आपण सगळेजण पाहत आहोत। यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। शासन, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांचं परस्पर सहकार्य
अधिक बळकट झालं तर राज्यातील शेती अधिक आधुनिक, शाश्वत, स्पर्धात्मक आणि समृद्ध बनेल असा मला विश्वास आहे. सर्वच पुरस्कार विजेत्यांचं हिताचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 6 + 6 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील. त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेअर शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा शेअर हिस्सा सरकार भरेल, शेतकऱ्याने फक्त 1 रुपया भरायचा. अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले. IT पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर IT क्षेत्र डेव्हलप झालं पाहिजे, हजारो लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी देखील IT क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे निर्णय घेतले. त्याचबरोबर मुंबईतली क्लस्टर डेव्हलपमेंट, ज्या धोकादायक इमारती ज्या आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी, जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, अनेक हजारो लाखो लोक आज घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडं मिळत नाही. आणि अशा या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा देखील राज्य सरकारने आज निर्णय घेतला. मुंबईकरांसाठी देखील ही एक आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचं नमो किसान के बारे में आज जो निर्णय लिया गया, आज मंत्रिमंडल बैठक में किसानों के लिए बहुत ही ऐतिहासिक निर्णय लिए गए. उसमें नमो शेतकरी सम्मान योजना, जो योजना किसानों को लागू कर दी, जैसे केंद्र सरकार ने आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने सालाना 6,000 रुपया किसानों के खाते में देने का निर्णय लिया था, वैसे ही समान निर्णय राज्य सरकार ने किसानों के लिए लिया है. 6,000 रुपया राज्य सरकार की ओर से किसानों के खाते में जमा हो जाएंगे. जैसे केंद्र के 6,000 और राज्य के 6,000, ऐसे कुल मिलाकर 12,000 रुपये किसानों को मिलेंगे. ये बहुत बड़ा ऐतिहासिक फैसला राज्य सरकार ने लिया हुआ है किसानों के हित में. दूसरी बात, जो पीक विमा जो किसान उनका हिस्सा भरते थे, वो भी हिस्सा राज्य सरकार भरेगी. सिर्फ किसान को 1 रुपया देना पड़ेगा. और ये भी बहुत बड़ी बात है, बहुत बड़ा निर्णय है. और इससे जो किसान है, लाखों करोड़ों किसान, उनको फायदा होगा. और तीसरी बात, राज्य में IT जो पॉलिसी है उसमें आमूलाग्र चेंजेस करने का निर्णय लिया है, ताकि IT पार्क को बढ़ावा मिले और हमारे यहाँ के लाखों युवाओं को रोजगार मिले और उनकी बेरोजगारी दूर हो जाए. ऐसा ये भी निर्णय लिया हुआ है. काफ़ी सहूलियत उसमें देने का फैसला किया है. और मुंबई के बारे में जो